नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TYBA आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र स्पेशल पेपर 3 यामधील व्यापार विषयक धोरण या घटकाचा अभ्यास करत असताना संरक्षित व्यापार धोरण या उपघटकाचा आज आपण विचार करणार आहोत। संरक्षित व्यापार धोरणालाच प्रोटेक्टेड ट्रेड पॉलिसी असं म्हटलं जातं। आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणाचा एक दुसरा महत्त्वाचा प्रकार म्हणजेच संरक्षित व्यापार धोरण होय। मुक्त व्यापाराचं धोरण जागतिक महामंदीच्या काळामध्ये अपयशी ठरल्यानं बहुतेक देशांनी सरकारच्या निरहस्तक्षेपाच्या म्हणजेच मुक्त व्यापार धोरणाचा त्याग करून सरकारी हस्तक्षेपाच्या म्हणजेच संरक्षित व्यापार धोरणाचा अंगीकार केलेला आहे। सर्वात प्रथम अमेरिकन अर्थतज्ञ हॅमिल्टन यांनी संरक्षणासंबंधी विचार मांडलेत। त्यानंतर हेनरी कैरे या शास्त्रज्ञाने संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार करून विविध प्रकारच्या उद्योगांची स्थापना करता येते हे अभ्यासाअंती सिद्ध केलं आहे। जर्मन अर्थशास्त्रज्ञ हेगेल यांनी देखील या धोरणाचं समर्थन केलं, परंतु फ्रेडरिक लिस्ट यांनी मुक्त व्यापाराचं धोरण जरी ब्रिटनला फायदेशीर ठरलं असलं तरी जर्मनीला मात्र फायदेशीर ठरणारं नव्हतं आणि म्हणून सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रत्येक देशानं स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि त्या उद्योगांच्या विकासासाठी संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार करावा असे राष्ट्रवादी विचार फ्रेडरिक लिस्टनं मांडलेत। म्हणूनच फ्रेडरिक लिस्टला राष्ट्रवादी अर्थशास्त्रज्ञ मानलं जातं। अमेरिका आणि जर्मनीसारख्या प्रगत देशांनी देशाच्या हितासाठी संरक्षित व्यापार धोरणाचा पुरस्कार करून आपल्या देशाचा विकास घडवून आणला आहे। जागतिक महामंदी 1929-33 आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये मुक्त व्यापार धोरणाचा त्याग करून बहुतेक देशांनी संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार केला आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त असावा की तो संरक्षित असावा हा पूर्वीपासून चालत आलेला जो काही वाद होता तो संपुष्टात त्या ठिकाणी आलेला आहे। 20व्या शतकाच्या मध्यानंतर संरक्षित व्यापार धोरणाचा पुरस्कार करून विकसित आणि विकसनशील देशांनी आपला औद्योगिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं हे संरक्षित व्यापाराचं धोरण, या धोरणाच्या काही व्याख्यांचाही विचार प्रामुख्यानं आपल्याला या ठिकाणी करता येतो। संरक्षित व्यापार धोरणाची पहिली व्याख्या आपल्याला सांगत असताना की देशातील उद्योगांना विदेशी स्पर्धेपासून वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापारावर विविध बंधनं घातली जातात, यालाच संरक्षित व्यापार धोरण म्हणजेच नियंत्रित व्यापार धोरण असं म्हटलं जातं। दुसरी व्याख्या या धोरणाच्या बाबतीत अशी करता येईल की इतर देशांकडनं येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क आकारून त्याद्वारे देशातील उद्योगांचं परकीय स्पर्धेपासून रक्षण करणं आणि देशातील उद्योगांना विविध प्रकारचं सहाय्य व सवलती देऊन त्यांच्या विकासाला हातभार लावणाऱ्या व्यापाराला किंवा हातभार लावणाऱ्या व्यापारविषयक धोरणाला
संरक्षित व्यापार धोरण असं प्रामुख्यानं म्हटलेलं आहे. म्हणजे या व्याख्यांवरनं आपल्याला असंही म्हणता येतं की संरक्षित व्यापार धोरणामध्ये स्वदेशी व विदेशी वस्तूंमध्ये प्रामुख्यानं भेदभाव केला जातो. म्हणजेच या धोरणावर विदेशी वस्तूंवर प्रशुल्क किंवा जकाती लादल्या जातात आणि त्याच दरम्यान किंवा त्याच वेळी स्वदेशी उद्योगांना संरक्षण दिलं जातं. असं हे धोरण म्हणजेच संरक्षित व्यापाराचं धोरण होय. या व्याख्या बघितल्यानंतर संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूनं मांडण्यात येणारे जे काही युक्तिवाद किंवा त्याच्या बाबतीतलं जे काही समर्थन आहे ते समर्थन किंवा ते युक्तिवाद आपल्याला बघायचे आहेत. यामध्ये पहिला युक्तिवाद मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे की संरक्षित व्यापार धोरण हे कसं फायद्याचं ठरतं. हे या पुरस्कर्त्यांनी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांनी पहिलं समर्थन केलं, पहिल्या मुद्द्याशी किंवा पहिला युक्तिवाद मांडला आणि तो युक्तिवाद म्हणजे की बाल्यावस्थेतील उद्योगांच्या विकासासाठी संरक्षित व्यापार धोरण हे योग्य आहे असं मत त्यांनी मांडलं. या युक्तिवादाचा विचार करत असताना देशामध्ये बरेच उद्योगधंदे हे बाल्यावस्थ असतात. नवे नवे कोणताही उद्योग प्रारंभीच्या काळात हा बाल्यावस्थेमध्येच त्या ठिकाणी जन्माला येत असतो आणि अशा उद्योगधंद्यांना सुरुवातीच्या काळात अनेक बाबतीत अडचण भासत असते. मग त्यामध्ये भांडवल असेल, वाहतुकीची साधनं, कच्चा माल, तंत्र, यंत्र, वीज किंवा पायाभूत ज्या काही सुविधा आहेत इत्यादींबाबत या बाल्यावस्थेतील उद्योगांना प्रामुख्यानं त्या ठिकाणी चणचण भासत असते आणि त्यामुळं हे उद्योगधंदे, देशी उद्योगधंदे परकीय उद्योगधंद्यांबरोबर कधीच स्पर्धा करू शकत नाही. कारण परकीय उद्योगधंदे हे स्थिरस्थावर झालेले आहेत, ते बलाढ्य आहेत, त्यांच्याकडं प्रचंड भांडवल आहे, त्यांच्याकडं प्रगत तंत्रयंत्राचा, नाविन्याचा त्या ठिकाणी सातत्याने वापर केला, उत्पादन कार्यात वापर केला जातो आणि त्याच्यामुळं अशा स्वदेशी उद्योगधंद्यांना परकीय मालाच्या स्पर्धेपासून वाचवणं आवश्यक असतं. म्हणजेच त्यांना या देशी उद्योगांना सरकारकडनं संरक्षण देणं गरजेचं ठरतं. या उद्योगधंद्यांचा विकास झाल्यानंतर आणि हे देशी उद्योग एकदा बाल्यावस्थेतील उद्योग एकदा स्थिर स्थावर झाले की त्यांना दिलेलं संरक्षण काढून घेतलं तरी चालेल असा एक युक्तिवाद या संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूनं त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. दुसरा युक्तिवाद आहे की तो म्हणजे मूलभूत उद्योगधंद्यांच्या विकासासाठी हे धोरण योग्य आहे, चांगलं आहे. कारण कोणत्याही देशाचा औद्योगिक विकास होण्यासाठी प्रामुख्यानं लोखंड, पोलाद, त्या दृष्टीनं खाणकाम, सिमेंट, कोळसा, वीज निर्मिती अशा यासारख्या मूलभूत उद्योगांचा विकास होणं आवश्यक असतं. कारण या उद्योगांच्या विकासावरच शेती, उद्योग, वाहतूक, दळणवळण यांचा विकास अवलंबून असतो आणि म्हणून अशा मूलभूत उद्योगधंद्यांचा विकास व्हायचा असेल तर त्यांना परदेशी मालाच्या स्पर्धेपासनं वाचवलं पाहिजेत. यासाठी परदेशातून येणाऱ्या लोखंड, पोलाद या सारख्या वस्तूंवर जकाती लादणं आणि देशातल्या मूलभूत उद्योगधंद्यांना उत्तेजन देणं म्हणजेच संरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत. या दृष्टिकोनातनं की देशातल्या मूलभूत उद्योगधंद्यांचा विकास करायचा असेल तर संरक्षित व्यापाराचं धोरण म्हणजेच नियंत्रित व्यापाराचं धोरण हे योग्य आहे. तिसरा युक्तिवाद मांडला तो म्हणजे की उद्योगांचं विविधीकरण या धोरणामधून साध्य करता येतं. की देशात जेवढे उद्योगधंदे निघतील विविध प्रकारचे तेवढे देशाचं दुसऱ्या देशावरलं परावलंबन कमी होण्यास मदत होते आणि त्यासाठी विविध उद्योगधंदे देशातल्या देशातच त्या ठिकाणी स्थापन करणं आवश्यक असतं. आणि मग देशामध्ये जर असे
असं पद्धतीचं जर झालं तर त्या देशाचा या विविध उद्योगांच्या विविधीकरणामुळं फायदा तर होतोच, कारण कोणताही देश दुसऱ्या देशावर फार मोठ्या प्रमाणात जर अवलंबून राहिला तर त्या देशाचं स्वावलंबन हे धोक्यात येतं. परंतु देशाचे असे आर्थिक आणि राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य धोक्यात आणायचं नसेल तर देशामध्ये उद्योगांचं विविधीकरण करून त्या उद्योगांना सरकारच्या वतीनं संरक्षण देणं आवश्यक ठरतं. यासाठी संरक्षित किंवा नियंत्रित व्यापाराचं धोरण हे योग्य ठरतं आहे. संरक्षित व्यापाराचं धोरण जर अवलंबलं तर पुढचा एक युक्तिवाद करण्यात आला, तो म्हणजे की संरक्षित व्यापार धोरणामुळं रोजगारात वाढ घडून आणता येते, की नियंत्रित व्यापार धोरणामुळं देशातील उद्योगांचा विकास होतो. अशा उद्योगांचा विकास त्या ठिकाणी झाल्यास देशात उद्योगांच्या संख्येत वाढ होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि देशातील बेकार युवकांना रोजगार प्राप्त झाल्यास त्या देशातील लोकांचा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास मदत होते. म्हणून संरक्षित व्यापाराचं धोरण हे महत्त्वाचं ठरतं आहे. त्यानंतर पुढचाही की संरक्षित किंवा नियंत्रित व्यापाराचं धोरण जर देशांनी स्वीकारलं तर त्या देशांचा जो काही फायदा होतो तो म्हणजे की संरक्षित व्यापार धोरणामुळं सरकारी उत्पन्नामध्ये वाढ घडून आणता येते, की संरक्षित व्यापार विषयक धोरणामुळं देशाच्या सरकारी उत्पन्नात वाढ होते. देशात स्थापन झालेल्या उद्योगांमुळं सरकारला विविध मार्गाने उत्पन्न प्राप्त होतं, की ज्यामुळं सरकारला उत्पन्न वाढवण्यास त्या ठिकाणी मदत होते आणि या धोरणामुळं देशाची आयात कमी होते. त्यामुळं देशातील नागरिकांकडनं देशातल्याच विविध वस्तूंना मागणी येते. त्यातून नवनवीन उद्योगांची स्थापना होते. उत्पादन सुरू झालं की कर, अधिभार, नफा कर इत्यादी मार्गाने सरकारला उत्पन्न प्राप्त होतं. परिणामी सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न जमा होतं. म्हणून संरक्षित व्यापाराचं धोरण हे चांगलं आहे. त्यानंतर नैसर्गिक साधनांचा पर्याप्त वापर करता येतो. म्हणजे या युक्तिवादाचा विचार करत असताना जर एखाद्या देशानं विदेशातनं कायमस्वरूपी वस्तूंची आयात जर केली तर देशात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधन संपत्ती आहे तशीच पडून राहते. विकसनशील देशांच्या बाबतीत तसंच झालेलं आहे, की त्या देशांची आयात वाढते, परदेशातनं मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती आयात केली जाते किंवा कच्चा माल आयात केला जातो आणि मग देशातली जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती तशीच पडून राहते. म्हणून अशा नैसर्गिक साधन संपत्तीचा जर पर्याप्त उपयोग करून घ्यायचा असेल तर ज्या वस्तूंची आयात केली जाते त्या वस्तूंवर निर्बंध घातले पाहिजेत. मग देशातील उद्योगांना अनुदान, संरक्षण देऊन अशा नैसर्गिक संसाधनांचा पर्याप्त वापर करून घेणं आवश्यक आहे. म्हणून खुल्या किंवा मुक्त व्यापार धोरणाऐवजी संरक्षित व्यापार धोरण हे योग्य आहे. प्रत्येक देशाला आपला व्यापार तोल अनुकूल बनवायचा आहे आणि मग तो अनुकूल बनवायचा असेल तर त्याच्यासाठी मुक्त किंवा खुल्या व्यापार धोरणाऐवजी त्या देशानं जर संरक्षित व्यापार धोरणाचा स्वीकार जर केला तर त्या देशाला आपला व्यापार तोल हा अनुकूल घडवून आणता येतो किंवा करून घेता येतो. म्हणजे अनुकूल व्यापार तोल साधण्यासाठी संरक्षित व्यापाराचं धोरण हे योग्य ठरतं. या युक्तिवादाचा विचार करत असताना जर देशाचा व्यापार तोल प्रतिकूल असेल तर तो अनुकूल करायचा आहे आणि तो अनुकूल करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन प्रामुख्यानं केलं जातं. व्यापार तोल अनुकूल करण्यासाठी देशाची निर्यात वाढवणं, आयात कमी करणं आवश्यक आहे. परंतु देशाची निर्यात वाढवायची असेल तर उत्पादन वाढलं पाहिजे आणि उत्पादन वाढवण्यासाठी देशातील उद्योगधंद्यांना संरक्षण देणं, प्रोटेक्शन देणं आवश्यक आहे आणि म्हणून संरक्षित व्यापाराचं धोरण त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरतं आहे.
त्यानंतर पुढचा एक युक्तिवाद आहे तो म्हणजे की अवपुंजन धोरणाचं नियंत्रण या धोरणामुळं करता येतं. म्हणजेच की जेव्हा आपल्या देशातील वस्तू याचा की आपल्या देशांतर्गत बाजारपेठेतील किमतीपेक्षा दुसऱ्या देशातील बाजारपेठेमध्ये कमी किमतीला विकली जाते, तेव्हा त्या धोरणाला अवपुंजन किंवा डम्पिंग, यालाच दुसरा एक शब्द आहे राशीपतन असं देखील म्हटलं जातं. की जेव्हा दुसरा एखादा देश आपल्या देशाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी अवपुंजनाचा वापर करतात आणि म्हणून अवपुंजन धोरणाचं नियंत्रण करण्यासाठी संरक्षित व्यापार धोरणाचं प्रामुख्यानं समर्थन त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर देशातील पैसा देशातच राहण्यासाठी नियंत्रित किंवा संरक्षित व्यापाराचं धोरण हे योग्य ठरतं. आपण जर इतर देशातून आयात होणाऱ्या वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या तर आपला पैसा परदेशात म्हणजेच इतर देशात जातो, परंतु परदेशातून येणाऱ्या मालावर जर अधिक प्रमाणात जकाती लावल्या किंवा लादल्या तर असा माल महाग होतो आणि त्यामुळं देशातील लोक अशा महाग वस्तूची खरेदी कमी करतील. परिणामी परदेशी जाणारा आपला पैसा देशातच राहील, आयात त्या ठिकाणी वाचेल आणि यासाठी संरक्षित व्यापाराचं धोरण हे स्वीकारणं गरजेचं ठरतं. पुढचा एक मुद्दा आहे की देश स्वयंपूर्ण बनवायचा आहे आणि देश स्वावलंबी किंवा स्वयंपूर्ण बनवायचा असेल तर नियंत्रित व्यापार धोरण हे योग्य ठरतं. थोडक्यात देश स्वयंपूर्ण बनवण्यासाठी संरक्षित व्यापार धोरणाचं समर्थन या समर्थनकर्त्यांकडनं केलं जातं, कारण देश अनेक वस्तूसाठी जर इतरांवर अवलंबून राहिला तर काही वेळा अडचणी उद्भवतात. राजकीय कारणानं दोन देशातले जर संबंध बिघडले तर अशा वेळी देखील देश अडचणीत येतो आणि म्हणून देश हा स्वयंपूर्ण व्हावा यासाठी युद्ध साहित्याची निर्मिती करणारे कारखाने, अत्यावश्यक वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या शेती आणि उद्योगांना संरक्षण देण्याची गरज ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी ठरते. त्याचबरोबर या ठिकाणी प्रत्युत्तर हा एक युक्तिवाद इथं मांडण्यात आलेला आहे. आता प्रत्युत्तराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विचार जर केला तर एखाद्या देशानं स्वीकारलेल्या आयात जकातीबाबतच्या धोरणांमुळं आपल्या देशाच्या निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होत असेल तर त्या धोरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण देखील कर बसवले पाहिजेत. मात्र सर्वच देशांनी या प्रत्युत्तर धोरण म्हणून आयात जकाती वाढवल्या तर एकूण जागतिक व्यापारावरती त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच जशाच तशा धोरणामुळं देशातील व्यापारी संबंध बिघडून संघर्ष निर्माण होतोय. मग अशा पद्धतीने या ठिकाणी हे जे काही युक्तिवाद आहे ते युक्तिवाद म्हणजे संरक्षित व्यापार धोरणाच्या बाजूनं मांडण्यात येणारे जे काही युक्तिवाद आहे त्याचं समर्थन या ठिकाणी केलेलं आहे. तर या ठिकाणी आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे युक्तिवाद या ठिकाणी मांडलेले आहेत. धन्यवाद.